इंस्टाग्राम आज फक्त सोशल मेसेजिंग ॲप राहिलेलं नसून भाईगिरी, बावळटपणा, उघडेनागडे व्हिडिओ आणि फालतूचे ज्ञान देणारे ॲप झालेलं आहे। आणि या इंस्टाग्रामवरील 30 सेकंदांच्या कंटेंटने बालवाडीतल्या पोरांपासून ते कामधंदे करायच्या वयातले म्हणजे 25 ते 30 वयोगटातील पोरांना पार याड लावलंय। कदाचित तुम्ही सुद्धा 5 मिनिटं रील पाहतो म्हणून 3-3 तास हा असला कंटेंट पाहत असाल आणि त्यातून मिळतं काय तर फक्त डोपामिन हिट। हे डोपामिन काय असतं हे मी व्हिडिओत पुढे सांगतोच, पण सध्या या रील्स क्रिएटर्सनी देशातील युवकांना बर्बाद करायचं काम चालू केलंय। हे इंस्टाग्राम फक्त तुमचा टाइम वेस्ट करून थांबत नाही तर तुमची स्मरणशक्ती, तुमचा सेन्स, झोप, विचार करण्याची पद्धत हे सगळं बदलून टाकतं आणि तुम्हाला माहिती न होऊ देता ड्रग्सपेक्षाही भयानक सवय या रील्सची लागून जाते आणि हळूहळू तुम्ही बर्बाद होत जातात। आता हे कसं घडतं, हे ॲडिक्शन तुम्ही सोडू शकता का आणि त्यासाठी काय करावे लागेल हेच पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। सध्या इंस्टाग्रामवर GRWM नावाने एक नवीन धंदा बिनकामी 0% टॅलेंट असणारे क्रिएटर्सनी सुरू केला आहे। ज्या चड्डीपासून शर्ट पॅन्ट कसं घालायचं याच्या नावाखाली अंग प्रदर्शन करून फॉलोअर्स मिळवायचे, फेम मिळवायचे चाळे सुरू आहेत आणि या असल्या रील्सला थोडेफार नाही तर तब्बल 100 मिलियन व्ह्यूज आहेत। यातून हे छपरी क्रिएटर्स खूप सारे पैसे कमावतात आणि आपली पोरं हे सगळं बघून बघून पार येडे होतात। त्यांना या रील्सची इतकी सवय लागून जाते की खिशातून मोबाईल काढला की इंस्टाग्रामवर आपोआप क्लिक होतं आणि रील्स सुरू होतात। पण यात तुमची काही चुकी नाहीये, कारण इंस्टाग्राम बनवणाऱ्या लोकांनी ही ॲप अशी डिझाईनच केली आहे की जशी ड्रग्स दारूची सवय लागल्यावर तो माणूस काहीही करून ते घेतोच, तसं इंस्टाग्रामचं सुद्धा आहे। आणि ही इंस्टाग्रामची सवय लागण्यामागे 3 कारणे आहेत। त्यातलं पहिलं आहे एंडलेस स्क्रोलिंग। आता हे काय आहे याचं एक उदाहरण पाहूयात आणि बहुतेक वेळा हे तुमच्या सोबत कधी ना कधी घडलेलं सुद्धा असेल। आठवून पहा की तुम्ही एखादे काम करत असताना थोडा वेळ रील पाहतो म्हणून मोबाईल काढता आणि कधी 2-3 तास निघून गेलेले असतात कळत पण नाही। कारण जसं आपण एखादा सिनेमा पाहतो तो जवळपास 3 तासात किंवा एखादा यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो तो 10 ते 20 मिनिटात संपतो। मग आपण विचार करतो की पुढचा एखादा व्हिडिओ पाहायचा की आपले काम करायचे, पण इंस्टाग्रामवर तुम्हाला असा विचार करण्याची संधीच दिली जात नाही। कारण एकदा का आपण रील्स पाहायला लागलो तर त्या रील्स कधी संपत नाहीत। तुम्ही 10 ते 20 सेकंद एका रीलवर थांबता आणि लगेच स्वाईप करून दुसरी रील लावता आणि असं करत करत तुम्ही 100 ते 200 रील्स पाहून करतात, पण त्या रील्स काही संपतच नाहीत आणि यालाच एंडलेस स्क्रोलिंग म्हणतात। आता दुसरं कारण आहे इंस्टाग्रामचं स्मार्ट अल्गोरिदम, जे तुमच्या मेंदूला अजिबात स्ट्रेस होऊ देत नाहीत। तुम्हाला काय पाहायला आवडतं हे इंस्टाग्रामला आधीच माहिती असतं आणि त्यामुळे तुम्ही कोणत्या रील पाहाव्यात हे तुम्ही स्वतः निवडत नाहीत, तर इंस्टाग्राम तुम्हाला त्या रील सजेस्ट करतं आणि तुम्ही त्या रील पाहतच राहतात। तिसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे डोपामिन हिट। आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावे लागेल। जेव्हा अश्मयुगातील माणसाला एखादा शिकारी प्राणी दिसला किंवा तो माणूस खाऊ शकेल अशी फळं दिसली तर त्याच्या मेंदूत डोपामिन नावाचं एक रसायन तयार व्हायचं, ज्याने त्या माणसाच्या बॉडीला ही गोष्ट महत्त्वाची आहे याकडे लक्ष दे असा मेसेज जायचा। आणि आता सध्याच्या माणसाच्या मेंदूत हे डोपामिन तयार होतं, पण कधी जेव्हा तुम्हाला एखादा मेसेज आला, एखादा जोक ऐकला, रील्स पाहिल्या की हे केमिकल डोक्यात तयार होतं आणि याच केमिकलची सवय मेंदूला लागून जाते। म्हणून आपण रील्स पाहत असताना कसलाही विचार करत नाही, तर फक्त स्क्रोलिंग चालू राहते आणि दिवसेंदिवस आपण हेच करत बसतो। मग एकदा की सवय लागली की काहीही करा, जेव्हा तुम्ही एकटे असाल, काही काम नसेल किंवा काम जरी करत असले तरी तुम्ही नकळत मोबाईल काढून रील्स पाहत बसतात। आपल्या देशात तब्बल 36 करोड लोक इंस्टाग्राम वापरतात आणि दिवसातले जवळपास 194 मिनिटं म्हणजे 3 ते 3.5 तास रील्स पाहत बसतात। बघा म्हणजे किती मोठं नुकसान देशातील युवा पिढीचं चालू आहे। आणि हे आकडे फक्त कागदोपत्री नाहीत, हे खरंच घडतंय। तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण मला सुद्धा या रील्सचे ॲडिक्शन लागले होते। मी आपले व्हिडिओ बनवायचे काम सोडून रील्स पाहत बसायचो, कधी वेळ निघून जायचा कळतच नसायचं आणि मनाला समजावून काम करायला जरी बसलं तरी डोळ्यासमोरून रील्समधील क्रिंज कंटेंट व फालतू डायलॉग यायचे आणि कामात अजिबात मन लागायचं नाही। माझं असं झालं होतं की मी फक्त काही दिवसात त्या सोशल मीडियाच्या जगात रमून गेलतो। वास्तविकता काय आहे याचं भान अजिबात नव्हतं। कधी कधी कामाचा विचार यायचा आणि ठरवायचो की आता रील्सवर टाइम वेस्ट नाही करायचा, पण तरी काही ना काही कारणाने खिशातून मोबाईल निघायचा आणि न कळत रील्स चालू व्हायच्या। आणि जसं मी पूर्वी मन लावून काम करायचो ते आता होत नव्हतं। लवकर गोष्टी आठवत पण नसायच्या। रील्समधली व्हर्च्युअल फेक लाईफस्टाईल पाहून आपल्याकडे ते का नाहीये या गोष्टीचं टेन्शन घेऊन मी डिप्रेशनमध्ये सुद्धा जायचो। पण परत कुठून तरी मला आवडतात त्या कॅटेगरीतल्या रील्स मला दिसायच्या आणि मागचे पुढचे सगळं विसरून मी खुश व्हायचो। मी पूर्वी रोज पुस्तक वाचायचो, व्यायाम करायचो, रोज काहीतरी नवीन शिकायचो, पण या इंस्टाग्रामने माझ्या टाइम टेबलची पुरती वाट लावून ठेवली होती। आणि मला 100% विश्वास आहे तुमच्यासोबत पण हेच घडत असेल, पण तुम्ही तुमच्या मनाला मी इतका पण आहारी गेलेलं नाहीये असं खोटं बोलून समजावत असाल। पण तुम्ही स्वतः तुमच्यासोबत घडत असलेल्या गोष्टींचं निरीक्षण करा आणि आजच सोशल मीडियाला बाय बाय करा।
आता हे म्हणण्या इतकं सोपं नाही आहे. मी 2 ते 3 पद्धती ट्राय करून पाहिल्या. सुरुवातीला मी आयफोनचं ॲप लिमिट्स वापरून पाहिलं, पण दरवेळेस मी 1 मोर मिनिट करून ते ॲप मी वापरायचोच. मग मी मोबाईल जास्त वेळ वापरायचं नाही हे ठरवलं. खूप प्रयत्न केला, पण काही ना काही कारणाने खिशातून मोबाईल काढायचो आणि इंस्टाग्रामवर स्क्रोल करत बसायचो. मग फायनली डिसिजन घेतला आणि डायरेक्ट इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर हे सगळे ॲप डिलीट करून टाकले. माझं कामच सोशल मीडियावर आहे, तरी पण मी हे ॲप वापरायचं सोडून दिलं आहे. आणि जर काही पोस्ट करायचे असेल, DM पाहिजे असतील, तर मी कम्प्युटरवर दिवसातून जास्तीत जास्त 5 मिनिटं हे इंस्टाग्राम, फेसबुक वापरतो. कारण कम्प्युटरवर हे ॲप वापरायला इतके बोरिंग वाटतात की तुमची इच्छा असूनही तुम्ही ते वापरू शकत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला या रील्सच्या भयानक जाळ्यातून सुटायचं असेल किंवा त्यात पडायची नसेल, तर आजच नाही तर लगेच ॲप डिलीट करा आणि पुढील 1 महिन्यात तुम्हाला ॲनालाइज करा. तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त मन लावून जास्त वेळ काम करत असाल. आता तुमच्यापैकी काही लोक कमेंट्समध्ये म्हणतील की नुसतं काम करायचं का, वेळ असेल तर काय करायचं, एवढे पैसे घालून मोबाईल कशाला घेतलाय. तर मित्रांनो, यूट्यूबवर, फेसबुकवर असे अनेक क्रिएटर्स आहेत जे चांगल्या क्वालिटीत एज्युकेशनल कंटेंट बनवतात. अनेक प्रकारचे कोर्सेस फ्रीमध्ये यूट्यूबवर उपलब्ध आहेत. जेवण बनवण्यापासून ते वेबसाईट, ॲप बनवण्यापर्यंत फ्री कोर्सेस उपलब्ध आहेत. ते पहा, रोज 1 तास त्याला द्या. काहीतरी नवीन शिका, ज्याचा फायदा भविष्यात तुम्हाला नोकरीसाठी, तुमचे छंद जोपासण्यासाठी होईल असं काहीतरी शिका. जसं मी सध्या अकोस्टिक पहाडी म्हणून गिटार शिकवणारा एक यूट्यूबर आहे. त्याच्या बनवलेल्या प्लेलिस्टमधून मी गिटार शिकत आहे. अमेरिकेतील मपाल म्हणून एक व्हिडिओ एडिटर आहे, त्याच्याकडून मी व्हिडिओ एडिट करायचे शिकत आहे. आणि तुम्हालाही माझ्यासारखे व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर मी तुमच्यासाठी एक खास कोर्स घेऊन येणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमची थोडीशी माहिती डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्ममध्ये द्यावी लागेल, ज्या आधारे मी तो कोर्स खास तुमच्यासाठी डिझाईन करेल. त्यामुळे डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्म नक्की भरा. आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे येऊयात. इंटरनेटवर असे खूप काही उपलब्ध आहे ज्यातून आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. आणि असं नाही आहे की मी फक्त हेच पाहतो. कधी कधी मी स्वॅगर शर्मा, बी युनिक यांचे कॉमेडी व्हिडिओसुद्धा पाहत असतो. आता तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळे पाहतो, मग रील्स पाहिलेल्या कोणत्या वाईट आहेत, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहेत. कारण मला जे पाहायचे आहे, जे शिकायचे आहे ते मी निवडू शकतो. पण रील्सचे तसं नाही आहे. तिथं तुम्हाला इंस्टाग्राम जी रील दाखवेल ती पाहावीच लागते. त्यामुळे अजूनही इंस्टाग्राम डिलीट केलं नसेल तर व्हिडिओ 2 मिनिटं बंद करा, पण आधी ते डिलीट करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, परिवाराला, सगळ्यांना शेअर करा व त्यांना या इंस्टाग्रामच्या मायाजाळापासून वाचवा. माहिती आवडली असेल तर लाईकसुद्धा करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व ते व्हिडिओ एडिटिंग व स्क्रिप्ट रायटिंग शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्म नक्की भरा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.